अहिल्यानगरच्या भूमीवर आज भक्ती, परंपरा आणि इतिहासात दुर्मिळ संगम पाहायला मिळाला। संत परंपरेतील दोन तेजस्वी अध्याय संत निवृत्तीनाथ महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पादुका पालख्यांच्या ऐतिहासिक भेट आज झालेली आहे आणि हजारो वारकरी या भेटीचे साक्षीदार ठरलेले आहेत। नेवासेहून प्रस्थान केलेल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आणि नाशिकमधून आलेल्या निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं नगरमध्ये एकत्र आगमन झालं आणि अवघा परिसर ज्ञानबा तुकारामच्या जयघोषानं दुमदुमून गेला। टाळ मृदुंगाचा गजर, भगव्या पताकांचे डोलणारे सागर आणि माऊली माऊलीचा अखंड गजर हा क्षण प्रत्येक भाविकासाठी, प्रत्येक वारकऱ्यासाठी अविस्मरणीय ठरलेला आहे। आणि दोन्ही पालख्यांची ही भेट म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही आहे, तर संत बंधूंच्या अखंड नात्याची, भक्तीची आणि वारकरी परंपरेच्या ऐक्याची जिवंत अनुभूती आहे। माऊलींच्या कर्मभूमीतून आज जी पालखी सोहळा नगरमध्ये दाखल झालेला आहे आणि खरं तर नगरमध्ये दोन भावांची भेट झाली आहे। कुठेतरी नाशिक येथील निवृत्तीनाथ महाराज आणि नेवासा येथील ज्ञानेश्वर माऊलींची आज या ठिकाणी भेट झालेली आहे। आपण महाराजांसोबत चर्चा करणार आहोत। नेमकी आज दोन भावांची भेट झाली, काय सांगाल? रामकृष्ण हरी। ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळा श्री क्षेत्र नेवासा ते पंढरपूर असा जात असताना अहिल्यानगर या ठिकाणी सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांची जी पालखी या ठिकाणी आहे, या ठिकाणी आम्ही सर्वजण ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीला म्हणजे ज्ञानोबारायांचं स्वरूप असलेल्या ज्ञानेश्वरीला आणि ज्ञानोबारायांच्या पादुकांना घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत। आमचा जो सोहळा आहे तो ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या नावानं आहे की जो ग्रंथ सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या आज्ञेनं संत ज्ञानोबारायांनी नेवासा या क्षेत्री प्रगट केला। त्यामुळं या दोन भावांची भेट होत असताना अतिशय मनामध्ये आनंदाची भावना आहे। सर्व वारकऱ्यांमध्ये अतिशय उत्साहाचं असं वातावरण आहे। कुठेतरी आज निवृत्ती महाराजांचा संजीवनी समाधी सोहळा देखील नगरमध्येच पार पडलाय आणि भेट पण नगरमध्येच झाली, काय सांगा? हो, हा अगदी मोठा महायोग म्हटला पाहिजे की सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी उत्सव प्रसंगीच त्यांचे धाकटे बंधू सद्गुरू ज्ञानोबाराय हे ज्ञानेश्वरी या रूपानं आम्ही आमच्या सोबत घेऊन पंढरपूरला निघालेलो आहोत। आणि या समाधी उत्सव प्रसंगी ही भेट होणं ही अतिशय मोलाची गोष्ट आहे, कारण ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी प्रसंगी सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज होते, परंतु निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधी प्रसंगी ज्ञानोबाराय तसे लौकिक दृष्टीनं आपण समजता तसे नव्हते। त्यामुळं या रीतीनं का होईना किंवा आजच्या दिवशी या भेटीच्या निमित्तानं का होईना ज्ञानोबाराय आपल्या गुरूंच्या समाधी उत्सव प्रसंगी उपस्थित आहेत, हे पाहून आनंद वाटतो। नक्कीच आपण जर बघितलं तर नेवासा येथील जी ज्ञानेश्वर माऊलींचा जो पालखी सोहळा आहे तो नगरमध्ये दाखल झाला आणि कुठेतरी निवृत्तीनाथ महाराजांची जी संजीवनी समाधी या ठिकाणी पार पडली, साजरा होत असतानाच या दोघा भावांची भेट झाली आणि त्यामुळे हे योगायोगच म्हणावं लागेल। उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहिल्यानगर।